मी म्हणलं एक गरीब सर्कसवाला आहे बर आणि माझ्या सर्कसच्या तंबूतनं म्हणलं सोन्याचा पोपट उडलाय आणि ते येऊन चौकात बसलाय. बर बर आता मी जर ही टोपी उचलली तर म्हणलं सोन्याचा पोपट निघून जाईल. तेवढ्यासाठी म्हणलं मी टोपी उचलली नाही. बर बघ म्हणले याचा पिंजरा कुठे आहे तर म्हणलं तंबूत आहे. एवढं मी त्यांना सांगतो तोपर्यंत त्यांचा मोठा साहेब. अरे बापरे मग अरे म्हणलं बेटावर तुम्हाला अक्कल आहे का रे? अरे मी नाही ती मला दाब द्यायला लागली. काय एवढं ट्रॅफिक का थांबले तुम्ही काय करताय का? कोण तर माणूस त्या चौकात बसला त्याच्यामुळे एवढं ट्रॅफिक जाम झाले. बर तो साहेब माझ्याकडे आला मला म्हणलं काय रे का बसलाय तो काय अक्कल आहे का? म्हणला मेन चौकातच बसलाय. साहेब म्हणलं मला दाब देऊ नका मारू नका मी गरीब आहे. मी गरीब म्हणले सर्कसवाला आहे आणि सर्कसच्या तंबूतनं म्हणलं माझा सोन्याचा पोपट उठलाय नाही तर चौकात येऊन बसलाय. त्याच्यावर मी टोपी ठेवली आणि म्हणलं मी पिंजरा नाही राखत बसलोय. म्हणलं काळजी करू नको ट्रॅफिक जाम व्हायला लागले. म्हणलं याचा पिंजरा कुठं आहे तर म्हणलं सर्कसच्या तंबूत. तुझ्या पोपटाला काही होणार नाही म्हणले तो जा आणि म्हणले पिंजरा घेऊन ये. बर आता एवढी संधी मी साधली. बरोबर वाट बघत होता त्या गर्दीतनं जसा निसटला तिने माझी वाट बघितली. चांगला अर्धा तास झालं पाऊण तास झालं तास झाला 1.5 तास झाला. ट्रॅफिक जास्तच व्हायला लागलं. होय मोठ्या साहेबांनी विचार केला म्हणजे एक काम करा तुम्ही सगळेजण असं कडे धरून उभा राहा. कडे धरा म्हणजे त्या गरीबाच्या पोटाचा प्रश्न आहे. बरोबर आहे. हा जर पिंजऱ्यातलं पोपट उडून गेला या टोपी खाल्लं तर म्हणली त्या गरीबाच्या पोटावरती पाहिजे. बरोबर पोपट जाता कामा नये. म्हणजे हे पिंजरा उचलून पोपट आपण पोलीस स्टेशनला घेऊन जाऊ आणि तिथं तो पिंजरा आणेल आणि त्याला पोपट घेऊन जाईल. होय सगळ्यांनी कडे धरून उभा राहिली. बर मी तिथनं काय तू केले माघारीत कशाला आलाय? आता ते साहेबांनी सांगितलं म्हणजे सगळ्यांनी असा दबा धरून बसा. दबा सगळ्यांनी असा धरलाय. म्हणला मी अशी टोपी उचलली ते सगळ्यांनी झडप घाला म्हणजे पोपट जाणार नाही. मग आता सगळ्यांनी असा दबा धरलाय. बर साहेब मध्ये बसलाय असा टोपीला धरून. अशी टोपी तशी साहेबांनी उचलली अशी जी धडक घातली ती सगळ्याच्या हातात सोन्याची पकडली. एवढ्यासाठी टोपीला गेला होता. कशाचं काय लागा 50,000 खर्च झालं गाडीवारी त्या खाण्यावारी. बर बॉम्बले लगेच निघून आलो. विजय डेमरे PS आहे कलाकारांचे चाहते. त्यांच्याकडून सुहास पाचेगावकर आणि गोरख पाचेगावकर यांना 500 रुपये दिले. त्यांचा मी पूर्णपणे आभार आहे. अशीच कृपादृष्टी राहू द्या. देवाने दिले धन खिशात ठेवावे जपून. किसा फटकाय का पण नाही तू काळजी करू नको. त्यातलं तुला आधीच मिळेलच. कारण आता फक्त तुमची भानगड काय झाली मला सांगा. भानगड आहे काय? आज आपल्या जीवभावाचे मित्र समायचं आणि आज कुठेतरी जीवाची मुंबई करायचं आहे. मग बालम पाचेगावकरला बोलूया. असं पैसेवाला माणूस तोच आहे. अच्छा मग जा बघा बालम पाचेगावकर कसं काय. राम 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 राम. कस काय हाय का बरं बाबा? हाय सगळ्यातच बरं आहे. आता दिसतोय तू सुखात आहेस. जरा सकाळी चाललो होतो कुठे बाबांच्या हातेला. कशाला? तेव्हा किरमिशीचा एक माणूस आला. बर किरमिशीचा माणूस मला काय म्हणला माहित आहे का? काय? बालमला रात्री मार खाऊन म्हातारा झाला. होय होय होय. आता तमाशा सोड म्हणला तुला पोलीस मध्ये भरती करतो. तुला खायला तुझं लगा काय म्हण 5 बोट मुतात झाली. पाचही बोट मुतात मी सांगले मूत गोळा करून त्यात हात बुडवला. अरे दुधात तो आता पोलीस मध्ये भरती होणार आहेस काय? आता ते म्हणला एवढं खरं नाही तर मला आम्हाला कसं होईल काय सांगता येणार. म्हणजे आता पोलीस मध्ये बघ एक काम कर बाकीचे राहू ते सोडून. अरे सगळ्यांचा विचार झाला कुठेतरी चैनी करून येऊ. मग काम रोजच आहे. कुठेतरी चैनी करून मोज मजा करून यावं. 4 पैसे जाऊ दे आपलं. पण पैसे आमच्या जवळ नाही तर म्हणून तुला बोलवले. मग मी मागून खातो माझ्याजवळ पैसे. सगळं खरं सांगितलं काय लबाड बोललोय मी. पैसे तुझ्या जवळ नाही तर माझं पैसा तुम्ही तुमच्या माग लागून यायची काही गरज होती का? मग आता काय कर म्हणतो? पैसेवाला सीट आहे की कोण रे? विषय मिशाला बोलवा की. मिशाला बोलवा का दादीला बोलवा? नाही पिशे मामाला बोलवून घेऊया. महादेव आबाचा किस्सा हाणूया. कुणाचा? महादेव आबाला उदय व्हायचा रोजाचा उद्याचा कोरेगावच्या माणसांचा किस्सा हाण. मग पिशाला बोलवून घेऊया. ठीक आहे बोला बोला. हो पिशे साहेब पिशे साहेब
अरे लगा लगा त्याच्या बायकून हा काय ऐकली का काय बायकोला सांगते आम्ही दोघं चौघं आलोय मग कशाला उपसायला दुसरं बघ. काय झालं गोरख मला कोणतरी वाचवलं गोरख काय झालं काय पण काय झालं काय रडायला काय झालं? काय झालं काय कुठलं आयुष्यात मी काय झालं सांगशील का अरे नाही नेमकं काय झाले ह्याच्या घरात कोण दचकलं काय अरे दचकलं म्हणल्यावर त्या आयुष्यात न उठला म्हणतोय काय झालं विषय मामा काय झालं पोरानं मारलं मला कुणाला पोराला हे बघ पोराने मारले म्हणल्यावर ना तुझ्या हातनं काहीतरी गुन्हा घडला असणं गरजेचं आहे पोरानं मारलं म्हटल्यावर का तुझं काही गुण चांगलं की तुझ्यावर मुलाला हात मारलं तू काय तर वाईट वागला माग ताणत आलं या पोराने तुला कशासाठी मारलं काय मारलं कशासाठी मारलं कशासाठी मारलं बाई ठेवली वाय पाहिजे वाय पाहिजे लय गोड केले बाई ठेवली ह्या वाई आता तुला त्याने चित्ता सोडला ती बघ तुझ्या नरड्यावर त्याने सुरी ठेवायला पाहिजे ह्या वयात अजून ना जाय का तुला असला बाई ठेवली म्हणतोय रुब्या हा मला वाटलं तू बी काहीतरी अक्कल म्हणतो आजची अरे का तू म्हणतोस का बाई ठेवली बघता बघता कान पडत वाजलीस मला अरे बाजूने म्हणजे काय तो नाद चांगला आहे का मुलाला बरं वाटेल का अरे नालायकानु तसं नव्ह मग माझी बायको सारखी असते आजारी बर तिला धुणं होत नाही भांडी होत नाही ती स्वयंपाक होत नाही आता मग महिन्याला एक बाय महिन्याच्या बोली बाय ठेवली का आम्हाला अरे का आम्हाला केलं का बाई ठेवली म्हणतोय मग त्या बायकांचे सगळेच काम करून घेतोस अरे तसं नव्ह केलं मग आता म्हणलं ही बाय पोरग आलं माझं आणि म्हणलं ही बाय कशाला ठेवलीस बर तिला कानपडी ठेवून मला वय अरे म्हणलं काय झाले मला कळू दे तरी बर म्हणलं माझं वय वर्ष 30-35 वर्ष झाली माझं लगीन कर आणि लगीन करून सून घरात आणून ह्या बायला कामावून काढून टाक बरोबर आहे खर्च नको त्याचं बी लग्न होतंय तो करायला पाहिजे लग्न त्या मुलाचं मित्रा हा? सर्व शेतकऱ्यांची अवस्था हीच आहे रे. काय एखादी पोरगी बघायला गेलं की माझ्या पोराला पोरगी द्या पोराला पोरगी द्या तर प्रत्येक जण म्हणतो तुमचा पोरगा काय करतो विचारणार की विचारतो होय शेतकरी माझा मुलगा आहे चांगला कष्ट करतोय बर पदवी मिळवली या बर माझ्या पोराला पोरगी द्या तर प्रत्येक जण म्हणतो नाही पोरगी बर बंगला आहे का पोरग कुठं सर्व्हिसला आहे का सरकारी नोकरी आहे का मला तू सांग सगळ्या जगाचा पोशिंदा सगळ्या जगाला अन्न वाढणारा शेतकरी शेतकऱ्याच्याच पोरा जर पोरगी मिळत नसेल त्याचा वंश कसा वाढी होते होय होय मित्रा माझी एक सर्वांना विनंती आहे काय ज्याच्या पोटी मुलगी असेल त्याने शेतकऱ्याच्या पोराला पोरगी द्या महिन्याला पगार मिळतो आणि महिन्याला पगार मिळून त्या पगारातच सगळं भागावं लागतं नोकरीवाल्यांचं शेतकऱ्याजवळ तसं चालत नाही 12 महिने पगार चालू असतो आणि गुडियाला खायला असतं पगाराच्या काही मिळत नाही तुमची एक ना एक दिवस मुलगी राणी झाल्याशिवाय राहणार नाही आणि पुढच्या काळात नोकरवाल्याला कुत्र विचारणार नाही शेतकऱ्याशिवाय राजा नाही आणि शेतकऱ्याशिवाय शेतकऱ्याच्या पोरा पोरी द्या आणि आपल्या आयुष्याचं कल्याण करा वाटोळ करून घेऊ नका मुलगी कोणाला द्या शेतकरी ज्याच्या घरी 4-5 एकर जमीन आहे जो माणूस जो पोरगा कष्ट करतो काबाड कष्ट करतो मला तुम्ही सांगा महिनाभर काम करून महिन्यातून एक वेळ पैसा भरगच मिळत असतो पण शेतकऱ्याला 12 महिने पगार असतो भाजीची पेढी मागायला गेला तर म्हणतो भाजीची पेढी येऊ नकोस काय तुला घ्यायचं ते घे शेतकरी देतो शेतकरी राजा आहे नोकरवाला बेकार आहे म्हणून माझी विनंती शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या पुरुषनी पुरी द्या आणि आपल्या भारताचं आपल्या महाराष्ट्राचं नाव संपूर्ण जगात वाढवू द्या हीच आपल्या चरणी माझी विनंती आहे असं पुण्याने करावं काय करू आपण माझी काय माझ्या पोराला पोरगी बघायसाठी आपण कुठेतरी चालायचं आहे जायचं आहे ना हो. जयसिंगला बोलवून घे त्याला माहित आहे काय झालं काय झालं जयशाचं नाव काढलं कोणी काय तुमचे घर जाळलं का काय? त्याच्यामुळे का आपण वाईट वर्णाला लागलो काय का अरे आता- अरे त्याला एक नाद आहे का अरे आता चांगला आहे की मी पुढील का सकाळची गोष्ट काय? हातात काहीतरी कागद होता तो रडत बसला होता कागद वाचून त्याला बोलवून घेऊया हे बघ मित्राचं काम आहे एखादा मित्र जर वाट सोडून दुसऱ्या वाटेन चालत असेल तर त्याला चांगल्या वाटेला लावून आपण काम आहे एकाला बोलून घे त्याला बोलवून घेऊया माझं ऐका तुम्ही काय तो जर चांगला वागणुकीनं असेल तर त्याला पोरगे बघा नेऊया हा?
नाही तर तिथं जर रडत बसला तर माझ्या पोराला नाही नाही पण त्याला एक वन नाद आहे का अरे कुठला म्हणून सण करून घ्यायचा कंचा ना अरे बा यांचा नाद आहे दारूचा नाद आहे तुला सांगतो गांजाचा नाद आहे जुगार करतो कोणता नाद त्याला नाही आणि त्याचं नाव आणि माझ्या पुढे घेतायचा सारखा मोबाईल बोल बसतोय त्याला फक्त आता बोलवून घेऊया आणि रातचं काहीतरी हातूनच बघतोय मोबाईल अरे त्याला तुझी सवय लागली का काय मी मोबाईल बघतो बसतोय त्याला बोलवून त्याला बोलून घे बोलव स्टेशनला त्याला मीच बोलवून घेतो तो तुम्हाला येणार नाही हो देसिंग बच्चेगावकर ते हात जोडतोय पण तो कुठवर हात घालतोय आम्हालाच माहित आहे या हा नमस्कार मित्रांनो लागला पगार रडायला नमस्कार लागलाच रडायला आपण हा तुम्हाला बघितलं हा असं वाटतंय हा खरोखर तुम्ही भेटलात असं मला आनंद वाटला आणि भेटलात ते भेटलात जीवन ते भेटलात मग आमची मडी पडली होई म्हणजे मडी बघाय का होते हे असं अभद्र बोलू नका आज जिवंत नव निवांत भेटलं बोंबल की निवांत भेटला मला तुला काय विचारायचं आहे हे तुमची तोंड काय तुमची तोंड आता मी काही पेटू का म्हणावं नंतर कुठं बघितली असते का हा 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 का मी म्हणलं तुमची तोंड पेटू का म्हणतो नाही आमचे तोंड म्हणजे आम्ही ऍक्सिडेंट मध्ये घाललो होतो तसं नाही रुबाना कसं आहे मित्र मित्राला भेटे मनाचा संशय भेटे आम्हाला हे मन आहे ना होय. किती दिवसात तुम्ही मला भेटला आम्ही भेटले पण तुझी आम्हाला काळजी लागली अलीकडे माणसात दिसत नाही काय सांगत माझा चेहरा बघून तुम्हाला वाटत नाही काय म्हणलं नाराज असतो कशाला तुम्हाला मित्र काही पेटवायचं आहे का काळजी करू नको एखाद्याला वाटतंय फिराय गाडी असावी होय, होय. राहायला बंगला होय, असावा होय. काळजी करू नको तुला जमीन घेऊन देतो तू घर बांधून दे घर नाही मग? तू जमीन घेऊन दिलीस का नाही होय. तुला पाण्याचा प्रश्न वाटत असेल पाण्याचा प्रश्न मी बाजार सोडवतो तुला जर जमिनीला पाणी कमी पडलं मी कुणाच्या बी 2 हिरीवर सायकल आणून देतो तुला आज सायकलीवर हिरी आणून दिल्यास कारण बिना सायकल हिरी येतात का हिरीचं प्रकरण करून देतो सायकलीवर जाऊन गाडी आहे का माझं तुला घर बैल जोडी घेऊन देतो काही नको मग गाडी आहे मला पाचेगावच्या माणसाने गाडी घेऊन दिली आहे आणि मग तू नाराज काय मला पूर्ण मदत करतात आपण अजून पूर्ण मदत करतात अजून एक बार देवाला जायचं आहे का कुठच्या देवाला तिकडे तुझ्या हातात एक कागद होता सकाळी मी तुझ्या दारावरून येत असताना तुझ्या हातात होता ते कागद वाचून तुझी रडत होता ते कागद कशाचा होता आणि तू रडत का होता तीच आम्हाला सांग काय सांगा काय मी कशासाठी असं झालोय तुम्हाला कळत नाही आम्ही जीवाचे मित्र आहे तो आम्हाला सांग तुझ्यासाठी आम्ही काय बी करायचं आहे आमचा जीव द्यायला तयार जाऊ दे सांग. म्हणजे मी असा कशा पाहिजे झालो हे तुम्हाला माहित नाही सांग कशा पाहिजे झालं? सांगू सांग ते तुम्हाला माहिती आहे ना काय ती माझी साळू आणि मग शाळू करायचा सांगायचं राहिली 4 जण भावतर एक दिवसात तुझा शाळू आडवा पाडतो दुसऱ्या दिवशी पेंड्या बांधतो आणि लगेच पुचुडी उभा करून देतो आणि लगेच बाजारात घेऊन निघतो ते चालते तू काय म्हणते ते पण सावकार माणूस नाही कशी वेळ शाळवासाठी असं झालंय. मग काय म्हणलास तू शाळू नव्हे मग साळू चालू होय तिकडे होय तिकडे गेलता तू एवढ्यासाठी तर तुला आम्ही आमच्या घेत नव्हतो नका बाईसाठी बोंबरायला लागला जीव या हा? आणि आम्ही म्हणतोय घर बांधून देतो गाड्या देतो तुला जी बडबडलो ते हे गुण असला आहे बघ ह्यो वागण्याला असलाय बघ बरं तुझ्या साडूच काय झालं मग त्याचं काय झाले काय माझी साळू कशी होती कसे होते? ऐकायचंय काय सांग? भिकारी गुणाचे साळू होती माझी हा. महिला माझी खरी गुणाची आठवण होती तिच्या चागोटपणाची संक्रांतीला चाऱ्या तिला पैठणची पोळी चरीची पुणेरी खणाची आणि साळू माझी मान रत्नाची लगा सावळीची 12 रताळाची होती म्हण 12 रसाळाची का गाजराची विनाशबाची हा? पण नाही 12 रत्नाची 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 हा. माझ्या वडिलांची त्याची हसून बोलायची रुसल्यामध्ये बसायची बर 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 आणि साळू रुसल्यामध्ये मुख चुंबन घेऊन समजूत करायचो तिची लांब न बोला त्याला त्या साळूचं ध्यान झालंय लागा 50 रुपये दिले तर मी माझा चेहरा कोणाला दावत नाही ऊन पडलंय मला चावायला लागलाय तुझ्यावर उडल लांब हो
तुझ्या आईचा नालायक तुझ्या तू कोणाचा मी मोकळं घेत कसा सुटलायस जे माझ्या सगळे घडलं हा? ते सांगतोय माझ्या वडिलांनी घेऊन हसून बोलायची रुसल्यावर बसायची चालू रुसली म्हणजे मग चुंबन घेऊन समजूत करायची तुझी माझ्या वडिलांची यायची हसून बोलायची आणि का साळू काय व्हिडिओ होणार नाही ह्या भागातला जुना नाच तुमची वरात ह्याच्याशिवाय जयसिंग शिवाय जात नव्हती मी काही नाच आहे का नाचून नाचून काय सांगायला लागलाय तिचं गुण नाचून काय रुसल्यावर बसायची हसल्यावर दिसायची रुसल्यावर बसायची मग चुंबन घेऊन समजूत करायचो तिची चालू कशी होती चालू केवढ्याची कशी होती नाही चालू कशी होती अरे बाबा चालू अशी होती समजलं पण तुझं चालूला असं काय पाहिलं होतं तू चालूला असं काय दाखवलं होतं म्हणून तुमचा मायालोक प्रेमलोक जडला असा हा सांगू हे सांग चालू बाजू दंडित होती ज्यावेळेस तिला जावली माझी पंजाबी दसती अरे लगा ह्याच्यासारखा पैलवान ह्या भागात होता का जयसिंगला तुम्ही आता काय बघताय का हो जयसिंगची माझी जोडच की आणि येणार का कुठे जयसिंग गावात गेला हॉटेल मोकळं दुकान मोकळं असा फिरायला निघाला तुला सांगतो पेटने गेला किराणा मला दुकानात जाऊ दे किराणा मला दुकान मोकळं हॉटेलला जाऊ दे हॉटेल मोकळं संडासात गेला संडास मोकळं संडास कशाला मोकळं हा तुला पैसे घेत होते का आम्हाला आता 10,000 रुपये घेते ते बाकी सांगली मिरजला घ्या जाऊन बघ 10 रुपये दिल्याशिवाय कणका टाकू देत नाही आणि मग तुला गावात किती बी खान किती बी हात होतं का नाही? अरे याचा दंड दंड जर बघितला बॉडी कशी होती अरे छातीचा है बेंडा छाती असेच मान त्याला असं माघारी बघायला येत नव्हतं रे येड्या दंड दंड आणि गुळाच्या ढेपेवानी दंड रे आणि जर मांडी बघितलीस टिपेऱ्या मांडी मला मर्द चालवता अरे याने जर आंघोळीला गेलो आंघोळीला तर ह्याला हिरीत जागाच होत नव्हती मातच नव्हता तर का नाही जयसिंग वरनं पाण्यात उडी टाकली हिरीत इरुळ्याला वाट नाही माशाला वाट नाही खेकड्याला वाट नाही अरे पण आता ह्याला हिरीतच मात नाही म्हणल्यावर हे आंघोळीचं नियोजन माझ्याकडे आंघोळी तर घातली पाहिजे नाही का तर मग काय करायचं मी लगेच घरी पळत जाणार घरातनं बारडी घेऊन येणार हिरीतच मात नाही म्हणल्यावर करतोच काय बारडी अशी हिरीतनं वर मी आणून भरून वर आणून ठेवणार आणि आता आंघोळीचं नियोजन माझ्याकडे ह्याला मी असा धरणार आणि त्या बारडीत बुचकळून काढणार बारडीत पुढे हिरेत बाकी मुलं आहे अरे हाय का अंगावर अजून तरी मास पंजाबी दस्तीत आपली मुद्दी ही बापाची करणे बाप तसा मी हा बाप तसा बेटा करायचा कसं जडलं सांग सालुकीर माझी जडली होती ज्यावेळेस तिला जावली माझी पंजाबी दस्ती बर 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 तेव्हापासून दोघांचा माया लोक जडला जाते आता सांगून
नाही केली म्हणून जग दुनिया सारी मला हसती. आता मला हसताय पण पुढे 7 जन्म तुम्हाला रडायचं आहे. बायासाठी आम्ही रडतोय लागा 70 बायाची दावून बांधीन काय पहिला रू काय दुसऱ्या काय सायदा बाया बांधून द्राक्षाचा पाला टाकतो खाऊ दे किती गेली चला देव साळू होती माझी. अरे त्या साळूसाठी एवढा वेळा दिवाला का झालाय हे सुद्धा सांगितलं पाहिजे तुम्हाला. नाही का तर मग साळू कशी होती कशी होती अशी पहिला रूप दुसरी हे वयानं काय होती कशी होती आणि मला शोभण्यासारखी होती. बरोबर साळूसाठी झालं वेळा दिलं अन्न खाविलं पाणी पिविलं झोप येईना माझ्या नाही ना. तरी याच्या घरातली म्हणत होती लागा काय रे याच्या घरातली म्हणत होती काय करायचं जयसिंग 2 दिवस भाकरी पिना पाणी खायना. उलट झालं म्हणजे त्याच्या भाकरी खायना पाणी पिणं असे मला काय हो. झोप येईना माझ्या नाही ना. इंद्राची परी मिळाली दिवाळी गेला वैन तोडून हेरी करून आल्या मनाला पटल्यात तंतू तंतू खुना. आता घाल मनगा टाळ चुना फिर बोंबलत फनफना आम्हाला शिकवायला लागलाय शाना तुझ्या नादाना आम्हा तिघाला काय कळना तुला कुणी पायताना हाणना आणि मागची बाई मला होई म्हणना. म्हणते आली हा ना नाही हातानं नका हातानं नको हातानं हाण नका हो. हा ते बाय होई म्हणून कोणचे रे काय मागची बाय होय म्हणून ना. माझं लग्न नाही लग्नासाठी मी म्हणतो रे लग्नासाठी का मागची बाय होय म्हणून ना. माझं लग्न नाही ओळू तुझ्या दृष्टीनं तू त्याच्यासाठी तू मार खा. नाही मी कशाला काय म्हणतो तू आता कर तरी का लोकांची बाय आहे लगा तू पाहिजे असं हा आमचा भावच आहे. थांबा आम्ही बाया बघून त्याला सोडतोय जो. बाया माणसाला आम्ही बोलत नाही त्याचं धाडस होतोय म्हणून त्याला सोडतो या बरोबर ना. जरा येडाय म्हणा जरा येडाय म्हणा जरा स्क्रू येडाय म्हणा. हा जरा स्क्रू दिलाय जरा हापणार आहे म्हणा जरा हापणार आहे जरा वेळ लागले मला. कोणत्या तोंडाला दवस तुला का दांड आहे जरा गेलाय तू तुला पाय धरायचा तिकडे ते डोक्यात टेन्शन आहे
अरे तू पाय धरतोय का आमचं टांगडं चिरतोय यार. काय झालं खाली टाकत तर बसतेला का ह्या वेड्यापणात मला काय करावं काहीच कळत नाही. पाय धरायचं कोणाचं घोडं बघायचं घोडं लात मारते पाठीमागचं पाय बांधायचं त्याचं घ्यायचं झालं वेडा आहेस. का एवढं करण्यापेक्षा एवढी अब्दा कशाला करायची. इथले तर करतो तुम्ही तू